निनादी लेव्हल आणि समर्थी लेव्हल या दोन संघामध्ये आहे. तर टॉपचा बॉस बनलाय निनादी लेव्हल संघ. टॉसचा बॉस बनलाय आणि इन द टॉस विकेट द फील्ड फर्स्ट. तर फलंदाजीसाठी आमंत्रण केलं आहे, त्या संधी दिली आहे समर्थी लेव्हल संघाला. त्या संघाचा संघ नाही का पाहिला गेलं तर साईनाथ भगत आहे. तर नक्कीच पाहतोय आपण आयचं ओपनर अंतर इशारा येतोय. नेटवाला आपलाच माणूस आहे ना. पंतांचा इशारा गेम ऑन. नरेश आहे गोंधळी मार्ग अनिकेत पवार साठी पहिला चेंडू अवंतर धाबीत भर पडते आहे. पंतांचा इशारा एक अवंतर धाबीत भर. तर पाहिलं गेलं तर एक अवंतर धाबीत भर पडली गेली. दीपक जगात एक असा गोलंदाज होऊन गेला ज्याला वाईट चेंडू टाकला तरी आहे करताना अमृत हा गोलंदाज होता. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर कोलवरपती चेंडू उडून काढला चेंडूला. तर पाहायला गेलं तर बॅटच्या पट्ट्यात आला होता अनिकेतचा. तर सोपली लावली आहे. तर जगदीश चव्हाण सरांकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आला आहे. प्रत्येक षटकार हा 200 रुपयाचा पारितोषिक. तर अनिकेतला माइंड वापरावा लागेल कारण सोपली लावली हा घातक फलंदाज आहे. तर सोपलीला जास्तीत जास्त स्ट्राईकआउट केलं गरजेचं असणार आहे. तर नरेशला माइंड वापरलाय. पुढचा चेंडू होता संधीचा सोनं करता आला नाहीये कारण दीपक जर बाहेर गेला संधीचा सोनं करण्याचं भाग्य खूप कमी लागतोय. पुन्हा एकदा एका अवंताला धाबेत भर पडते आहे. तर चेंडूने उचली अति उचली येणारा चेंडू होता. पंचांना पद्धतीने चेंडू होता. एक वाईट चेंडू फेकला गेला होता गोलंदाजी करणारा नरेशच्या माध्यमातून. कारण भीमर हा क्रिकेटमध्ये एकदाच अलाउड असतो आहे. रीती मात्र पाहतोय आपण उत्कृष्ट पंतांचा भूमिकेत पाहतोय आपण. तर पंतांच्या भूमिकेत आपण पाहतोय निलेश राणाबद्दल नवी मुंबई नीरू आणि दीपेश पाटणगाव नवी मुंबई नीरू उत्कृष्ट पंच आहेत. या चेंडूवर पाहायला गेला तर थोडासा चेंडूला बलन दिलाय नरेश गोलंदाजानं कारण संघाचा संघ नायक आहे. तर प्रत्येक संघ नायक दीपक आपण पाहतोय स्वतः संघ नायक असेल तर गोलंदाजाच्या भूमिकेत आणि फलंदाजाच्या भूमिकेत येत असतो आहे. तर या चेंडूवर अति उचली गेलेला चेंडू पंता अवंतर घोषित केला आहे. तर एक अवंतर धाबीत भर पडते. एक धाबेला धाब्याच्या वर लागला गेल्या 3 धाबा. सलग 3 चेंडू. अवंतर फेकल्यात. पुन्हा एकदा चेंडूवर कोलवर फेकलेला चेंडू होता. चेंडूवर जर पाहायला गेला तर ब्लॉकवाला मध्ये चेंडू अनिकेत पवारच्या बॅटच्या पट्ट्याचं तर आता मात्र चेंडूवर करार केला आहे. बॅटच्या पट्ट्यात सूर गवसला बराच काळानंतर फलंदाजी करणारा फलंदाज अनिकेत पवार या फलंदाजाला नक्कीच या ठिकाणी विनंती आहे की मोहन पबिडा साहेब आणि सरपंच शुल्कर यांच्या वतीनं 2 षटकांसाठी 500 रुपये. 3चे अलाउड नाही या स्पर्धेमध्ये फक्त 2चाच आहे. बक्षीस असे लावा की जेणेकरून पटकवलं गेले पाहिजे. नक्कीच 2 लावा. नक्कीच दीपक बक्षीस असं लावा तर समोरच्या खेळाडूंना पटकावला पाहिजे. तर 3 षटकार असे मानव साहजिक नसतात कारण प्रत्येक षटकासाठी मोहन गोविंद सरपंच 100 रुपयाचं पारितोषिक अनिकेत पवार ठरला आहे. पुन्हा एकदा त्याच्या पहिले चेंडूवर प्रॉपर टायमिंग झाला. चेंडूवर क्षेत्रक्षक 4 आला होता. फयाज शेखनं अप्रतिम क्षेत्रक्षक केलाय. तर बाहेर गेलं पहिल्या षटकाचा खेळ संपला. पंचावर लागला गेला तो 10 धावा. तरी या धावांचा विचार केला गेला दीपक तर 3 धावा तर अवंतर स्वरूपात आलाय.
3 चेंडू अवंतर वेगळे होते फलंदाज गोलंदाज करणारा नरेश या गोलंदाजाचं नाव एक षटकार आलाय मात्र एक षटकार आणि 3 चेंडू अवंतर म्हणजे 9 धावा मात्र फक्त नऊ धावा असा तुम्ही एक चेंडू 6 वर 6 धावा म्हणजे दंड पाहिजे 3 चेंडू अवंतर तर गोलंदाजी मार्गवर प्रशांत सारंग संघाचा एक घातक गोलंदाज आहे तर स्ट्राईक पर मात्र अनिकेत पवार हा गोलंदाज तर स्वप्नीला अजून एक संधी मिळाली नाही आहे स्वप्नीला संधी कधी मिळाल या चेंडूवर चेंडू गुडलॉक स्पॉटवर चेंडूची पिच्ची पाहायला मिळाली आहे त्या चेंडूवर नक्कीच पाहिलेल्या बाजूला आक्रमकता पाहायला मिळते आहे संदेश पाटील आक्रमक झाले आहेत कारण आक्रमक पवित्र हा उचललाय कारण 2 सलामी गेले होते सलामी झाली मोठी धावसंख्या उभू शकला नाहीये अनिकेत पवार फक्त एक षटकार लागला आहे ग्रीन बॉल दांडी गोल विकेट नंबर 5 चा पहिला धक्का बसतोय पहिला धक्का येतोय तंबूचा असलेला अनिकेत पवार बॅक टू द पॅव्हिलियन विचार केला सलामीला गेलेला अनिकेत हा पहिल्यांदाच त्याला 6 ताब्यात योगदान दिलंय पण तो स्वप्नील जो सलामीला पहिल्यांदाज गेले 6 संघाचा एक चांगला पहिल्यांदाज उद्याचे उल्लेख आहे तो पहिल्यांदा नॉनच्या गेमवर अद्याप उभा आहे संदेश साठी किंवा ऑफर आली आहे संघाचा संघाने ऐकलं आता तिरंगा संघाने ज्ञानेश्वर पाटील कडून शेतकऱ्या 100 रुपयाचे पारितोषिक तर अनिकेत पवारचा विचार केला गेला तर 8 चेंडू धावांचं योगदान दिलं होतं अनिकेतच्या माध्यमातून त्या अनिकेतला मोठे फटके आलं नाहीये अडचणीत सापडलाय संदेश पाटील तिथं पाहायला गेलं तर पॅव्हिलियन मध्ये दाखवली होती कारण तीच आक्रमकता तोच जोश तोच धाडस मैदानामध्ये दाखवेल का संदेश पाटील हा फलंदाज कारण क्रिकेटच्या अनेक मैदानी गाजवलेला हा फलंदाज मोठे फटके दाखवेल का चौकार शेतकऱ्यांच्या आतिषबाजी करेल का त्याचा विचार केला जातो गरीबपर्यंत पाहायला गेला तर उत्कृष्ट खेळला गेला चंद्रशेखर पाटवान दुसरा फलंदाज 11 धावसंख्येवर पण तो विचार केला तो संदीप पाटील मैदानाबाहेर आक्रमक होता मैदानावर देखील आक्रमक होऊ शकला नाही मैदानाच्या बाहेर आक्रमक कारण खेळाला बाहेरून बोलणं खूप सोपं असतं मैदानात जाऊन खेळ करणं खूप कठीण असतं आणि ते चित्र मैदानात पाहायला गेलं संदेश पाटील चिंता धावसंख्येत बाजून तंबूपर्यंत आहे पण 9 चेंडू नंतर देखील लॉंग स्ट्राईकवर इंडोर उभा असलेला स्वप्नील ठेवले स्ट्राईकवर कधी जाईल ऑपरेशन केलं असेल संघ नायकाच्या मनामध्ये नक्कीच दीपक कारण स्वप्नील सारख्या फलंदाजाला जास्तीत जास्त वेळ क्रीजवर राहणं गरजेचं पण संधी मिळाली नाही आहे एखादं सिंगल डबल नाव स्कोर होल्डिंग करणं गरजेचं आहे संदीप पाटील गेलाय स्ट्राईकवर फलंदाजीसाठी तर स्वप्नील डबलीला संधी मिळणं गरजेचं आहे कारण त्याच्या बॅट मधून मोठे फटकेची अपेक्षा असेल या संघाला संदीप डबलीचे आक्रमक सिद्ध केले पहिल्याचा चेंडू सीमारेषेवर एक चेंडूला टॅकल करतोय संदीप डबली धोका होऊ शकतोय मात्र अजून पैकी चेंडू काही कसा होता विष्णू भगतला तर नक्कीच दक्षिण क्षेत्रामध्ये मोठं नाव माननीय सन्माननीय आपल्या क्रिकेटसाठी कार्बन मंडळ आहे शंकरराव जबरदस्त गंभीर पाठी येते आणि त्याचा रवले आपण मॅच पिढ्यावर येऊन विराजमान व्हावं अशा अधिकाऱ्यांची विनंती आहे मला शेवटचा पटका चेंडूमध्ये नरेश खूप
क्रमांकाचा फलंदाज तो मुंबई असलेला तेरा धावा लागले गेले तर धाब्याचा बरं तेरा धावा लागले गेले जर पाहायला गेलं तर धाब्याचा बरं एकूण धावसंख्येचा विचार केला गेला तर अचूक टप्प्यावर लाईन बरं गोलंदाजी केली आहे प्रशांत पाटील आणि गोलंदाजी करणारा नरेश जोगळे या गोलंदाजाला मोठे फटके आलेले होते जर पाहायला गेलं तर संदीप सरका फलंदाज गेला होता तर आता मात्र सायनाथ भगत सुद्धा संघाचा संघटन केला फलंदाजीसाठी तर तीन फलंदाज काही बिघडू शकले नाही या गोलंदाजी करणारा बॅटची एक चेंडू आहे चेंडू ड्रायव्हर आहे दरम्यान क्षेत्रात चेंडू ड्रायव्हर आहे चेंडू अडवला जाईल जीवनच्या आतंकानं प्रयत्न केला होता तर दीपक विचार केला गेला या सामन्याचा एक एक धावेसाठी 1-1 खेळतोय एक एक धावेसाठी स्ट्रगल करतोय एक एक धावेसाठी झुजतोय लढतोय फलंदाजी करणारा निनाद कमरपल्लीवर संघ जर विचार केला गेला तर संघाचे ओनर्स पाहिले गेले तर जगदीश ढवळे आणि मोहन बुबडा त्यांचा संघ आहे त्यांच्या विधिमान त्याने धाडस दाखवलं होते या संघावर मात्र अडचणीत सापडला संघ तर 12 चेंडूचा खेळ संपला धापलतावर धावा पाहिल्या गेल्या 15 धावा धापलतावर मात्र जर दीपक जर विचार केला गेला तर या सामन्याचा 12 चेंडू आणि फक्त 15 धावा लागल्या गेल्यात मात्र आता कसरत लागणार आहे कारण गोलंदाजी कारण दोन्ही घातक फलंदाज एका बाजूला विचार केला गेला तर सायनाथ भगत आहे त्या सायनाथ भगत 2016 IPL पाहिलं गेलं तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या चेंडूवर मोठ्या पटीचा गोल आहे लोकांच्या डोक्यावर चेंडू येतोय सीमा रेषा पार 7 धावेसाठी आक्रमकता सिद्ध केली आहे पहिल्याच चेंडूवर कत्रीची गंती दाखवली आहे पनिशमेंट दिले नरेशच्या गोलंदाजावर आता मात्र गोलंदाज अवसर लागवचा वापर केला होता प्रशांत पाटील चेंडूवर आला होता बॅकअप करतो चेंडूला मात्र दोन धावा रोखू शकला नाही आहे तर पाहिलं गेलं कुंडली बिटवीन विकेट या दोन फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळतोय स्वप्नीलला संधी मिळाली नाही आहे फक्त एकच चेंडूची संधी मिळाली होती तर त्या चेंडूवर 2 धावा दिसून आल्या होत्या स्वप्नील या फलंदाजाला चेंडू मारून इथं निर्धावर चेंडूची सांग होते त्या समेत आम्ही पाहतोय एक जबरदस्त आवडीचा राम पाटील शिवकर त्यानं खऱ्या अर्थानं अभ्यासला एक नवीन दिशा दिली आणि टेनिस क्रिकेटला एक नाविन्य आणण्याचा प्रयत्न त्याने केला होता या चेंडूवर मात्र अभिषेक चव्हाणच्या बाहेर पिचची बाहेर गेली चेंडूची तार पाहिली गेली तर पंचांना मात्र अवंतर धावेत भर पडली आहे तर पंचांच्या इशाऱ्याला अवंतर धावेत भर एक एक धावेचं महत्व किस्से असेल तर क्रिकेटमध्ये कारण क्रिकेट आहे कधी काय घडेल याचा काही नेम नाही आहे कारण क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं दीपक तर 3 शब्दांचा अर्थ लाभला गेला आहे C कॉन्ट्रॅक्शन टी फॉर टेम्परेमेंट आज फॉर रिस्पेक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एकाग्रता कारण एकाग्रता फलंदाजीसाठी फलंदाजाला करण्यासाठी एकाग्रता महत्वाची टी फॉर टेम्परेमेंट फलंदाजाला मोठेपैकी केल्यासाठी क्षमता अवस्था गरजेचे ऑल फॉर रिस्पेक्ट क्रिकेट खेळामध्ये अवस्था गरजेचे 55 विषय चेंडूवर मात्र पुन्हा एकदा क्रॉस साठी केले प्रयत्न केला होता फलंदाज सायनाथ भगत बॅटच्या पलटेनं
चेंडू येत नाहीये तर पाहिलं गेलं तर चेंडू मध्ये व्हेरिएशन आहे, चेंडू मध्ये विविधतापूर्ण गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज नरेश ढवळे. या चेंडूवर पॉवरफुल शॉट कोहलीच्या वेगानं गेंदवाला दीपक वजह से ऐसे निकल गई जैसे बंदूक से गोली निकली हो. विजय पाण्याची माग झालेली आहे मैदानात. आयुष्याला विनंती आहे ड्रिंक पोहोचवायचं मैदानात. तर एकूण धावसंख्या जर पाहिली गेली तर 3 षटका 18 चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावसंख्या पाहिली गेली तर 32 धावा धावफलकावर तर 32 धावा धावफलकावर लागले गेले. 5 बॉलांच्या जोरावर त्या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. कुठे 2 षटकासाठी जाऊया. सिक्युरिटी कॉलेजची कबड्डी होतं सिक्युरिटी कॉलेज तर कॉलेजचं आहे कॉलेजचं तर या ठिकाणी विनंती असेल या पुढचा होणारा सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना जो पाहायला गेला आणि एकवीला जो प्रेम गायकवाड यांचा संघ आहे आणि लवणे या संघाचे बॅकर्स आहेत. त्यानंतर त्यांच्या विपक्ष संघाचे GI11 उत्तम पाटीलचा संघ आहे त्यांचा बॅकर असेल आनंद लवणे. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 32 धावा चांगली धावगती. तर विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघ नायकांना की आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. तर प्रत्येक षटकांसाठी मोहन कोपेटा माजी सरपंच यांच्या वतीनं 100 मध्ये पारितोषिक आहे. खेळाडूंसाठी पारितोषिक कोण जमावे कारण साईनाचा विचार केला चांगली फलंदाजी केली. साईनाथ फलंदाज 2 षटकार आणि 2 टप्पलच्या मदतीने धावफलका धावा 20 धावा वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो आणि संघ धावून पोहोचला 32 धावसंख्येवर. गोलंदाज 64 षटके फेकणारी संघ असेल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज मार्कवर हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. गुडघ्याचा वापर गेला क्षेत्रक्षेत्राकडे बोलले खराब क्षेत्र एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलाय. या 2 धावांनी संघ धावून पोहोचलाय. सिंकर प्रीमियर लीग SPLच्या माध्यमातून वर्ष 5वा तर जेवणाची चांगली सुविधा या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला देखील आहे आणि खेळाडूंना देखील आहे. आपण 4 सामने झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. तरी कोणी बाहेर जाऊ नका. जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी असेल. गोलंदाज हा चेंडू लोकुंडा चेंडू होता नशिबाचा चौकार. पंचांचा निर्णय तो आमच्यापर्यंत की 22च्या सर्वांमध्ये 4 धावा या 4 धावांनी संघ धावून पोहोचलाय 38 धावसंख्येवर. तर गोलंदाज थोडासा मागे धावसंख्या धावा पाहतोय 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सिलेक्ट करताना पुन्हा चेंडू पडल्यात थोडासा बाहेर जातोय. एक धाव एका धावेने संघ धावून पोहोचतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धावेने संघ धावून पोहोचला 39 धावसंख्येवरती. या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर या श्री गणेश क्रिकेट संघ शिवकर यांच्या माध्यमातून वर्ष 5 आणि पहिल्या आयोजनाचं भाग्य लाभले श्री गणेश क्रिकेट संघ शिवकर संघाला. ज्यामध्ये आयोजन कसं असावं आयोजन शिस्तबद्ध असावं आयोजन कसं करावं हे शिकावं आपण पाहतोय. कारण एक शिवकर प्रीमियर लीग मोठी स्पर्धा आहे ज्यामध्ये जेवणापासून पाण्याची सुविधा असेल. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट असेल. चांगलं मैदान चांगले आउटफील्ड बनवले आहे. श्री गणेश क्रिकेट संघातील नरेश ढवळे असतील आणि सर्व सहकारी यांचं स्वागत असेल. सुरेख फटका खेळलेला चेंडू जातो. एक धाव एका धावीने खराबपैकी एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करता आलं असतं तर 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ नाही. एका धावीने संघ धावून पोहोचलाय 40 धावसंख्येवर.
40 धावा धावपलकर पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला 15 धावा धावपलकावर चांगली गोलंदाजी केली होती प्रशांत. त्या गोलंदाजाला 5 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं. कंबरड मोडलं होतं मधली घाटी तोडण्याचं काम केलं होतं प्रशांत त्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज शार्पी चेंडू सुरेख फटका आपण पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकरचा हा फटका ऑफ ड्राईव्ह चेंडू डिप्स करले आणि कमरच्या मधून गेलाय. 4 धावांसाठी 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. 24 लॉस ऑफ द 3 विकेट्स. 44 धावा सर्व 8 संघाचे पॅकर्स आपल्या त्या सर्व पॅकर्सांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून एसपीएलच्या माध्यमातून स्वागत करेल. कारण मोठं योगदान या स्पर्धेला अंतिम स्वरूपाचं सहकार्य तन मन धन आणि धनाच्या पाठीराख्याशिवाय कोणतीही स्पर्धा यशस्वी होत नाही. राम पाटील आणि धनाचं मोलाचं सहकार्य या सर्व पॅकर्सने केलं त्यांचं स्वागत. चेंडू हलक्या डीप लॉंगातला चेंडू येतोय. स्वप्नील लवड्या एकीला दुसरीकडे कन्वर्ट केला आहे. संघ नाही खराब क्षेत्ररक्षण करतोय. नरेश शमले या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 46 या धावसंख्येवर. 4 षटकामध्ये 46 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा आणि या 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा केल्या फलंदाजी करणाऱ्या संघानं ओळखून येते. डॉनची भूमिका मैदानामध्ये साकारत असताना साईनाथ प्रगटा फलंदाज. तर विनंती असेल या ठिकाणी आई एकीला क्रिकेट संघनायक प्रेम गायकवाड आणि या पॅटर्नचं झालेले होते. तर जिया 11 संघनायक उत्तम पाटील यांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचे. या संघाचा पॅटर्नचा जिया 11चा आनंद होते. चांगली सहयोग या स्पर्धेला सर्व पॅटर्नचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाज मार्फत राहुल पाटील हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. 20 धाव घेण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा तो या ठिकाणी बॅटकटच्या सुरुवात एक धाव. 2 पंचांमध्ये विचार भिन्न होईल. पंचांचा इशारा 1+1 अवंत चेंडू 2 धावा. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवर. चांगली स्पर्धा चांगलं आयोजन पाहतोय. एक मोठं आयोजन श्री गणेश क्रिकेट संघ शिवकर नरेश एवढ्यांच्या माध्यमातून हा चेंडू सुरेख फटका ताकदीचा वापर चेंडू सीमा पार 4 धावा. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52 धावा धावफलकावर. सुरेख फलंदाजी स्वप्नील लवले. तर गतवर्षी सहारा क्रिकेट संघाला मिळालेला हा हिरा स्वप्नील लवले. सुरेख फटका गुडघ्याचा वापर डीप फाईंडिंग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यात. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 56 या धावसंख्येवर. धावांचा ओघ धावा गाडी टॉप गेअर मध्ये टाकण्याचा काम केला आहे. या फलंदाजा स्वप्नील लवलेचा 2.5 पर्यंत राम पाटील खेळ पाहिला आहे. हा फलंदाज ऑफ साईडला चांगली फलंदाजी करताना पाहिला आहे. परंतु या फलंदाजाचा विचार केला एक मैदानाचा चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला फलंदाज जो सारा शिवकर संघाला गतवर्षी मोहोळच्या स्पर्धेमध्ये सापडलेला हिरा आणि चांगली कामगिरी पाहायला मिळते. 56 या धावसंख्येवर शिवकरचा आपण बादल जो संघ फलंदाजी करतोय विनोद 11 संघ. गोलंदाज सुरेख चेंडू जोरदार अपील एक 20 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. एकाला बाद व्हावं लागेल. साईनाथ भगत सावतीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तब्बूत पर्यंत आहे. परदेशी ठरला तो साईनाथ भगत आणि 7 धावतीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन मन तब्बूत पर्यंत आहे. 56 धावा धावफलकावर. पहिल्या सत्रातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर 3 चेंडूमध्ये किती धावा जमावेल
हे पाहणं गरजेचं असेल. चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. परंतु धावसंख्येचा विचार केला 56 धावा. हा चेंडू अर्ध्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकवर चेंडू ठेवलाय. पहिल्यांदा चेंडू ठेवला आतमध्ये आलाय. गोलंदाज राहुल चांगली कामगिरी करतोय. वेगळा चेंडू फेकी गेले. स्वप्नील भगत स्वप्नील ढवले याचा विश्वास आहे. या स्वप्नीलला 2 चौकार लगवल्यात. 3 चौकार आणि 3 डबलच्या स्वरूपामध्ये संघाला योगदान दिलंय. ते चांगली पर्यंत 18 धावांचा गोलंदाज स्वप्नील. सुरेश बॅटमध्ये बॅट आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार 6 धावा. धावसंख्येचे 65 धावा. किरण पाटील शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. तर धावांचा उच्चांक मोडून चालेल हा संघ. तर स्वप्नीलला चांगली फलंदाजी करतोय. डीप मिड विकेटला क्षेत्रकी चेंडू झाली. फलंदाज चेंडू खाली आला होता. फलंदाज बाद 62 धावा धावफलकावर. दुसरा धावांचा उच्चांक फलंदाजी करणारा संघ पाहतोय. जो समर्थ 11 संघांना 65 धावा धावफलकावर झळकवल्यानंतर 63 धावांची गरज असेल विजयासाठी निनाद 11 संघाला. तर पूर्वी विजय मास्टर त्यानंतर जाणार आहोत किरण पाटील शिवकर यांच्याकडे 2 षटकांसाठी. संघ आहे आणि 11 संघांचे संघ आहेत. दोन्ही संघांना संघ एकदा पंच कॉल केला जातो. कर्नाटक कॉल करण्यासाठी यायचं आहे. तर पाहतो आपण आणि 11 संघांचा संघ आहे का प्रेम गायकवाड. तर 11चा संघ नायकाचा संघ आहे का संघाचा संघ नायक यावं बॅट्समॅनकडे. संघाचा संघ नायक उत्तम पाटील त्याच्या मैदानाकडे. सेशन 1 खेळ संपलाय. सेशन 2 मध्ये फलंदाजी करत असताना संघ पाहतोय. निनादी 11 संघाला पहिला पार करायचा आहे. तृतीय सत्रामध्ये खेळत असताना दीपक पाटील 63 धावांचा पल्ला पार करायचा आहे. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या अशक्य नाही आहे. कारण जर क्रिकेटमध्ये 1 चेंडूवर 13 धावा म्हणताना आपण पाहिलं. क्रिकेट म्हणजे काय असेल तर एका चेंडूवर 6 धावा येणं म्हणजे क्रिकेट. 7 चेंडूवर 1 धाव येणं म्हणजे क्रिकेट. एक नामांकित फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट. एक नवीन फलंदाज येऊन षटकारांचा अतिशबाजी करणं म्हणजे क्रिकेट. तर क्रिकेट या खेळासाठी आलेल्या तमाम रसिकांचं आणि पनवेल टेनिस क्रिकेट डॉलीनं PTC देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर अलीकडच्या काळात टेनिस क्रिकेट जगताला वेगळीच उंची देणारा काम केलं. या ज्या काही वेबसाईट आल्या आहेत PTC असेल 774 संतोष नावेकर असतील या वेबसाईट जिथून आल्या तर अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट जगाच्या वेगळ्याच पटलावर जाऊन पोहोचला आहे. कारण याने काय केलं ते 198 दिवसामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केला गेला. तर संघाचं संघटक उत्तम पाटील आला. प्रेम गायकवाड तुमचं दोघांचं देखील स्वागत आहे. तर आमंत्रित करतोय माजी उपसरपंच. तर काय फिक्स कॉल करायचा आहे. तर आयोजकांना पॉईंटची व्यवस्था करायची आहे. पॉईंट सोडवायचं आहे. तर क्रिकेट साठी तमाम रसिकांचा आणि प्रेक्षक वर्गांचा स्वागतामध्ये आपण श्री गणेश क्रिकेट संघ प्रस्तुत SP 2017 आणि तमाम रसिक आणि प्रेक्षक वर्गांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. तर गोलंदाजीमध्ये पाहतो आपण संघाला विश्वास टाकलाय.
गोलंदाजीमध्ये रुपेश आलाय. तर ऍज ओपनर पाहिलं गेलं तर नरेश तेवढे आला पाहिजे जसं आहे का. चौदा चेंडू आला 43 धावांचा जबरदस्त अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात रायगडचे राजकीय अपडेटर्स राम पाटील यांच्या माध्यमातून माहिती मिळताना. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजी ऑप्शनचे होतोय रुपेश डबले मला ऑन द स्ट्राईक नरेश डबले या चेंडूवर पाहायला गेलं सप्लाय घेऊन घेण्याचा प्रयत्न केला होता. पंताना मात्र अभिल बेटाल एक निदान चेंडूची सांगता होते. तर पाहिलं गेलं तर शॉर्टपीच चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात आलं नाहीये नरेशला गवसला नाहीये. तर पाहिलं गेलं रुपेश आहे तर रुपेश मध्ये सातत्यानं पहिल्याच सेकंड ऑस्टर गेला तर रुपेश आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्यांनी गेल्या उपयोजन केले आहे दोन्ही संघानं. चेंडूवर पाहिलं गेलं तर व्हेरिएशन दाखवलं आहे विविध पूर्ण गोलंदाज वेगवेगळे गोलंदाज आणि चेंडू हातभर वळवण्याचं आपली वेगळी कराया गोलंदाजी करा रुपेशला अवगत आहे. तर पाहिलं गेलं चेंडू पडला थोडासा आतमध्ये म्हणजे वळण दिलं होतं चेंडूला. तर या गोलंदाज रुपेशला तर या चेंडूवर आता मात्र मोठा वर्ग दाखवला आहे. नरेशच्या बॅट मधून आलाय दोघांच्या डोक्यावर चेंडू तर सीमा रेषा बाहेर साधावीसाठी. त्याला नक्कीच इथे मात्र दिले दुपारचं सत्र चालू आहे. नक्कीच आखरी कोणी मेजवानी येऊन द्या गाड्यांची मेजवानी येऊन द्या कारण ते पाहिलं गेलं तर एक स्पेलची शुभ्र होली जाती होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मोठा तयार केला आहे सगळं पंचांचा इशारा येतो आहे. हिट विकेट मर्यादून बाहेर गेलाय जबरदस्त पंच. तर हिट विकेट तर विचार केला गेला दीपक आठवण झाली आहे 2011ची टीमने प्रतिक्रिया कामून घाटाचा सामना झाला होता. फलंदाजी आलेली कामूना शेवटचा चेंडू होता एक चेंडू 6 धावेची गरज होती. फलंदाज होता कामून संघाचा जितेशची चक्कर मारला होता मात्र हिट विकेटची विकेट मर्यादून पार केला होता आणि कामून संघाला सामना सोडावा लागला होता. इथे हिट विकेट पंजाबतून बाहेर गेलाय नरेश डबलेची विकेट संपून घ्यायला चालली आहे. आता मात्र जिम्मेदारी उचलून धरली होती संघाच्या संघाला आता नशिबाची साथ लाभत नाहीये. फलंदाजी करणारा नरेश हा फलंदाजाला तर सुरेश पंत मात्र आपण पंतांची भूमिका काय असते तर ही ऑलिंदारला विचारा तर पंतांची भूमिका नक्कीच होतो दीपक ऑलिंदार होते. मोहन पोहड्याकडून तब्बल विकेट ऍक्टिव्ह झाली 2 विकेट झाली तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आला आहे. तर परीक्षेसाठी देखील सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक मंगेश पाटील आणि कुणाल डोळे यांच्याकडून त्या चेंडूवाला चेंडूचा वर्ग होता चेंडूवाला संदेश पाटील चेंडूला अडवता आलं नाहीये कारण गेंद मला बोलने से ऐसी निकली थी जैसे मला बंदूक से गोली निकली हो. तो 4 धावेसाठी म्हणजे 3 सेकंड तर या चौकारांना धावपळका पण लागला गेल्या तर 10 धावा धावपळका बरं गोलंदाज रुपेश आहे. त्या चेंडूला परीक्षा आक्रमक दाखवून दिले मोठ्या वर्गाला परीक्षा बॅट मधून परीक्षा ऑन द फायर पंचांचा इशारा 6 धावेचा इथे
फक्त 16 धावा धावेल का बरं. फलंदाजी करा, फलंदाज परेश जिम्मेदारी उचलून घेतली. कारण पाहिलं गेलं तर आपण नरेश हा तुझा भाऊ आहे, तर की नरेशची विकेट पाहिजे तुला घरात झाल्यानंतर परेश गेला होता फलंदाजीसाठी. कारण नरेशची जिम्मेदारी की परेश अनेक आपण असं जोड्या मैदानात पाहतो आहे. कारण सध्या जर पाहिलं गेलं तर अभिजित ठाकूर विश्वजित ठाकूर अशी जोडी देखील मैदानात पाहिले गेले टेनिस क्रिकेटमध्ये. आणि विश्वजित ठाकूर आपल्या रायगडचं नाव उंचावलंय, तर 7 समुद्र पलीकडे नेऊन ठेवलंय. तर पाहतोय पाय आज अंधशाही वर बोलण्याची मॅच बरं सायनाच बघत आलाय संघाचा संघ नाही का. तर बाहेरच्या मॅच मधून मोठ्या वर्गाची अपेक्षा असेल या निनादी लेवल संघाला. तर पहिल्याच चेंडूवर आहे, पहिल्याच चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडूवर चेंडूवर संदीप संदेश आला होता आणि चेंडूला बॅकअप केलं गेलं होतं. एकदा धावे ना का होईना टॉपर घालता ठेवलाय. टॉपर कवर लागले गेल्यात. एकूण धावसंख्या 17 धावा स्कोरवर. तर सायनात बघत आहे, सायनात बघत अनेक त्यांच्या स्पर्धेमध्ये विक्रम केलं होतं. रिष्टा मैदानावरती अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती आणि त्याच्या जोरावर 20 संघाला मात दिली होती. या तिरंगा संघाच्या माध्यमातून केलं होतं सायनात बघत या गोलंदाजानं. चेंडूला दिशा दिली, काय सोडले, चुकी केली आहे राजेश या गोलंदाजानं. तर मोठी विकेट होती, बिग फिश इंडिया झाला असता, मात्र चुकी केली आहे. त्या चुकीचा फायदा उचलेल का हा फलंदाजी करणारा फलंदाज परेश डोळे. तर फयाज शेख आहे, फयाज शेखच्या आवाजावर पाहिलं गेलं तर अनेक विक्रमाची नोंद या फलंदाजात देखील. पहिल्या चेंडूवर चेंडू काय गोल टू द स्टीलिंग शॉट 6 धावेसाठी. सचिन रमेश तेंडुलकर 24 एप्रिल 1973 जन्मदिवस. धावा लागले गेले तांबेलकावर मात्र 24 एक धावे ना 25 धावा तांबेलकावर लागले गेल्या. तर विचार केला गेला सायनाचा एक षटकांचा अपवाद वगळला दीपक. तर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज सायनात बघितलं. तर 25 धावा लागले गेले तर तांबेलकावर फलंदाजी करणारा निनाद जेवण संघाला पुन्हा एकदा परेश पाटीलला बँडेड पटका चेंडू येत आहे सीमा रेषा बाहेर. तब्बल 6 धावेसाठी. तर नक्कीच आपल्या अग्रणी लोकांचा श्रद्धास्थान काढण्याची एक वेळ आली. तर इथून सॉंग देखील बाजूला डीजे तुमचं देखील स्वागत आहे या सामन्यामध्ये. कोणून काढलाय ब्लॉकआउटचा पद्धत देखील होता. चुकी केल्या संदेश पाटीलनं ही दिवस आक्रमक पाठवली होती. त्यावेळेस मधून ते आक्रमक फलंदाजीमध्ये देखील आक्रमण आलेलं नाहीये आणि शत्रक्षक मात्र चुका करतोय. चुका 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 धावपटावर एक गुण धावसंख्या जर पाहिली गेली तर 35 धावा धावेल कावर. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. तांबेलकावर जर पाहिलं गेलं 35 धावा. तर येणारे अजून 18 चेंडू 28 धावेचा समीकरण उरलाय. तर या 3 षटकांसाठी उरल्या बँडबोर्ड बी करा दीपक पडके दीपक. धन्यवाद किरण पाटील. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज 9.33 सरासरी राखावी लागेल. केल्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा खरा क्षेत्ररक्षण पाहिलं तर पाहायला गेलं
कोण? संदेश पाटील यांच्या माध्यमातून जो चांगला गुरुवार क्षेत्ररक्षक म्हणून तिरंगा संघामध्ये अनेक वेळा मी पाहिलंय, पण आज दिवस करावे या क्षेत्ररक्षकाचा जर आपण एखाद्या गोष्ट टेन्शन घेऊन जर मैदानामध्ये उतराल, अशा खेळाडूचं टेन्शन तुम्हाला असेल तर त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक खेळावर होत असतो आणि ते चित्र मैदानात पाहायला मिळते. संदेश यांच्याकडून मी 2 चौकार पाहायला मिळाल्या. गोलंदाज मार्कवर असेल संदीप पाटील गोलंदाज, समोर फलंदाज असेल फयाज आणि नॉन स्ट्राईकला परेश, ज्याला 2 चौकार 2 षटकार आणि सिंगल 21 धावांचे योगदान दिले. 5 चेंडूचा सामना केलाय. अप्रतिम फलंदाजी 225च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या फलंदाजाला 425 स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग 18 चेंडू 28 धावांचे पहिला चेंडू बॅटच्या मध्ये विकेटला संदेश पाटील चेंडू खाली पुन्हा एकदा चुकाल तर मुकाल आणि या ठिकाणी मुक्तोय तो क्षेत्ररक्षक संदेश पाटील. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवर. तर आजचा विचार केला तर ज्या ठिकाणी संदेश पाटील आहे त्या ठिकाणी चेंडू आहे, तर सामना सुरू असताना मैदानाच्या बाहेरून जायचे. डिसिप्लिन स्पर्धेत आहे, शिस्त आपण पाळायची. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, आपल्याला सांगण्याची गरज नाही, आपण चांगले क्रिकेट प्रेमी आहात. अर्ध्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला आहे. लेग ब्रेक चेंडू फेकला होता. चेंडू निर्धाव चेंडू सांगता होत्या. 4 खराब क्षेत्ररक्षण 3 चेंडू सीमा पार म्हणजे 12 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं आणि या 12 धावा महागड्या पडतील का हे पाहणे गरजेचं असेल. आणि पहिल्या सगळ्या फलंदाज जीवनदान दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्फत हा चेंडू लॉंगला येतोय. संघनायक चेंडू आलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवर. अद्याप सामन्याचा विचार केला, सामना बॅलन्स राम पाटील अद्याप सामना किरण पाटील विचार केला तर सामना जिंकला नाहीये आणि हरला नाहीये, पण तुम्ही पाहणं गरजेचं असेल. या 3 षटकावर कमबॅक करेल का संदीप पाटील हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला. स्लोवर चेंडू ब्लॉकरला चेंडू फेकलाय. कार्तिक विकेटला चेंडू येतोय. छत्रपती चेंडू खाली 1 धाव एकीला दुसरीला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. 41 धावा धावगती चांगली लागते, परंतु धावांचा जो उगल तर पाहिल्या षटकामध्ये कमबॅक केलाय या गोलंदाज संदीप पाटील या गोलंदाजानं. अर्ध्या बॅटने खराब चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू षटकार 6 धावा. जवळ 5 चेंडू 12 धावा खर्च केला. धावसंख्येचा विचार केला 47 धावा 7 चेंडू आणि 13 चेंडू आणि 16 धावांची सामना एकतर्फी केला. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा. डिस्केल लेगच्यावरून षटकार 6 धावा. तर शिवकर प्रीमियर लीगच्या खासियत पाहतोय जे संघनायक आहेत ज्ञानेश्वर पाटील असेल राकेश पाटील आणि त्याने जर सांगण्यात बघत ही स्पर्धा संघनायका रास नाहीये तर एक विजय संपादन करता आला नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तील थोडे चेंडू आलाय. 1 धाव एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 54 या धावसंख्येवर. सामन्याची आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या चेहऱ्यावरती 12 वाजले आहेत कारण क्षेत्ररक्षण खराब या संदेश पाटीलवर विश्वास दाखवलेला संदेश पाटील आज नाराज केलाय. कोलटॉन चेंडू बॅटच्या मधोमध संदीप पाटील चेंडू खाली साधा सोपा झेल भूमीला दान झालाय. देव देताने कर्म नेतोय
आणि या ठिकाणी कर्म नेलं आणि नरेश ढवल्याच्या चेहऱ्यावर हास्य मात्र झेल सोडल्यानंतर कारण संघ विजयाचा समीर जाऊन पोहोचलाय. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 57 या धावसंख्येवर. आपण सीमारेषा बाहेर राहायचंय. चांगली स्पर्धा पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज लाईव्ह केली का स्पर्धा आहे. चेंडू डीप लॉंग ऑफच्या वरून 4 धावा. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. तीन धावांची गरज आहे. 3 धावांची गरज असेल विजयासाठी. या पुढचा मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुरेख फटका चौकार 4 धावा. या 4 धावेने विजय संपादन केलाय श्री गणेश 11 संघाला. या संघाचा संघनायक नरेश ढोबळे याचं स्वागत. तर महाराष्ट्र संघाचं देखील साईनाथ भगत याचं देखील हार्दिक आभार. तर या पुढचा सामना हवी गावदेवी आणि एकविरा विपक्ष जिया 11 या 2 संघामध्ये होणारा सामना. एकीकडे प्रेम गायकवाड रायगडचा स्टार खेळाडू म्हणजे त्याची गणना केली जाते. तर त्याच्या विरुद्ध दिशेने असणारा जिया 11चा संघनायक उत्तम पाटील सहारा क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू. त्यानंतर संदीप पाटील चांगली कामगिरी या खेळाडूंकडे पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर. हिरो भारत मॅच 11 चेंडूमध्ये 35 धावांची बादावी फलंदाजी करणारा फलंदाज या सामन्यातील हिरो फयाज. या सामन्यातील भारत मॅच 35 धावा 11 चेंडूमध्ये अप्रतिम. तर चला या ठिकाणी विनंती असेल आमचे विद्यमान सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी